लाडके आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर यांच्या सुविचारामधून हा सर उरकत घ्या. चला लारा सर तुमच्याकडे दोरी दिलेली आहे, धुरा दिलेली आहे. तुम्ही मैदानामधनं खेळाडूंना मी वेळ संपला की 5 धाव्याची पेनल्टी घोषित करतो, कारण आता सर्वांना माहीत झालेलं आहे की 5 धाव्याची पेनल्टी येणार आहे म्हणून. चला पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, पहिला चेंडू आहे आणि सामना चालू झालेला आहे. यावेळेस मात्र समाचार घेतलेला आहे चेंडूचा. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सुपर से ऊपर येतोय, खणखणीत दणदणीत षटकार. पहिली विनिंग नयनतारा ऑप्टिकल्स. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस लागोपाठ पुन्हा एकदा पाहतोय आपण दर्शनीय. हा मात्र चेंडू गेलेला आहे सरळ आपल्या मैदानाच्या वरनं आणि आउट ऑफ द मैदान. विकी गायकवाड प्रथमतः 12 धावांवरती खेळत आहे 3 चेंडू मध्ये. सुरुवात अतिशय सुंदर आहे आणि सामना हलता ठेवायचा आहे. लारा सर सर्कलच्या दिशेने जर बघितलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि सर्कल मध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले पाहतो. तीन चेंडू 12 धावा, त्यामध्ये 2 षटकार. विकी गायकवाड स्ट्राइक वरती. यावेळेस पुन्हा लागोपाठ तिसरा षटकार. वाघाची धाड फोडतोय पहाड आणि येतोय हा एक दमदार षटकार. यावेळेस मात्र बघितलं गेलं तर सर जवळजवळ मला वाटतं 18 धावेवरती विकी गायकवाड पोहोचलेला आहे आणि वैयक्तिक धावसंख्या आहे बरं का त्याची. वैयक्तिक ही धावसंख्या त्याची आहे. हर्षवर्धन यांच्याकडे लक्ष दिलं तर कमबॅक चांगला आहे. 7 चांगले देत आहेत नॉन स्ट्राइक वरून. पुढील चेंडू अक्षय. बॅटची टॉपची कडा लागते पण खूपच बाहेर आहे उजव्या इष्टीचा चेंडू. थोडा जमिनीला धरून येतोय पाठीमागं स्लिपच्या जागेवरती चेंडू फील्ड केला जातोय. दोन्ही फलंदाजाला मात्र वेळ नाहीये. 5 चेंडू आणि येतोय हा शेवटचा चेंडू. अक्षय 18 धावा खर्च करत आहे आपल्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळला जातोय आणि 30 पावलाच्या आतमध्ये सर्कल मध्ये 30 पावलाच्या आत एक मोठा झेल टिपला जातोय. बॅक टू द पेव्हिलियन. मोठा खेळाडू. केवळ 18 धावा 5 चेंडू आणि शेवटच्या चेंडू मध्ये या षटकातला मैदानामध्ये सुरुवात इतकी सुंदर होती सर की 12 13 15 धावा मैदानातनं पहिल्या षटकामध्ये यायलाच पाहिजेत. रन रेट पहिल्या षटकाचं जे बरकरार होतं ते मात्र अगदी किफायती चाललं होतं मैदानामध्ये. आणि ज्या वेळेस एक मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न ऑनसाईडला चांगल्या पद्धतीने 3 लागोपाठ 3 षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली. तर मैदानामध्ये येत आहेत किरण. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट जयसिंगपूर. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा.
महालक्ष्मी स्पोर्ट अपोजिटला खेळतोय, तो मात्र क्षेत्ररक्षणासाठी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सर. जमलेल्या तमाम रसिकांचं उशिरा आलेल्या त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कमिटीच्या संयुक्त माध्यमातून दुसरं षटक मैदानामध्ये येत आहे. यावेळेस लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला, पण वापस मात्र नॉन स्ट्राईकचा जो खेळाडू आहे त्याने वापस कॉल केला आणि आपल्या जागेवरती सुरक्षित. 19 धावा येत आहेत स्कोर पटावरती. किरण, इथं मात्र उम्मीद आहे किरण की वन बाउंड चौकार. किरणने आल्या आल्याच दर्शनीय 4 धावा आपल्या संघासाठी बनवून दिलेल्या आहेत. तो मात्र बॅकफूट फ्रंटफूट मजबूत आहे, बॅट वरती नजर आहे आणि चेंडू सरळ लॉक केलेला आहे, तो म्हणजे मिड विकेटच्या दिशेने. 23 धावा. हलक्या हाताने पुश केलेला चेंडू शिली मिड ऑफला. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण निश्चित सर थोडासा वेग मात्र चेंडूचा कमी झाला हाताला थटल्यानंतर आणि चेंडू मैदानामध्येच अडकला. या चेंडूवरती मात्र धावसंख्या काय नाहीये. 23 धावा आहे, तिथंच धावसंख्या थांबलेली आहे. दुसरं षटक, अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. विवेक, एक अतिशय चांगली गोलंदाजी म्हणलं तर काय हरकत नाही. हा मात्र फुल टॉस आहे. या दिशेला मोठी गलती होते. पंचांचा निकाल येतोय. 4 धावा खणखणीत येतोय चौकार. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा 27 धावा. तर डीआरएस घेतलेला आहे की मेन पंचांनी की हा नो बॉल आहे. आणि नॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर थायपॅडच्या वरच्या बाजूला जर चेंडू आदळत असेल, उतरत असेल तर कुठंतरी मला वाटतं नो बॉल दिला जातो. आणि आमचे डीआरएस तिसरे पंच त्या चेंडूकडे जात आहेत. तो चेंडू कसा आहे चेक करत आहेत. चौकार तर निश्चितच मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार एक सुंदर शानदार, आणि त्या चौकाराच्या साह्याने धावफलक ही वाढलं जाईल. पर त्या अगोदर डीआरएस घेतलेला आहे आणि तो डीआरएस असा आहे सर, हा हाईटचा नो बॉल आहे. तिसरे पंच सांगतात की अतिशय त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. चौका गेलेला आहे आणि या चेंडूला मात्र येणारी उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट. यावेळेस मात्र फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. इस खेल में जान है मेरे भाई. चौका खटॅक सुंदर. या जर बघितलं गेलं तर प्रत्येक चेंडूचा समाचार घेतलाही जातो, पर नो बॉल आणि त्याची फ्री हिट म्हणल्यानंतर एक जास्त पॉइंट बोनस मिळतो, तो म्हणजे बॅट्समॅनला. 32 धावा झालेत बॉस. जय मैदानाकडे 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत. यावेळेस मात्र घुटना वाकवलेला आहे. डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग द कार्पेट चौकार खटॅक. सुपर से ऊपर. आणि अशा खेळाडूला खरंच क्रिकेट मधला ब्रँड स्ट्रोक म्हणलं जातं. कारण का तर लॉंग द कार्पेट जमीन अगदी भवऱ्यासारखी खोलत खोलत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने संघाला 4 धावा देऊन जाणारा हा स्ट्रोक. विवेक पुन्हा एकदा आपल्या चेंडूसाठी तयार. थोड्या फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल. लॉंग ऑनचा खेळाडू आहे, तो थोडा डीपला घेतलेला आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अलीकडे मिड ऑफला घेतलेला आहे आणि मिड ऑनचा खेळाडू पाठीमागं लॉंग ऑनला पाठवलेला आहे. मिड विकेटचा थोडासा शॉर्ट स्क्वेअर लेगला घेतलेला आहे. या वेळेस अपर केलेला, चॉप केला थोडासा पॉइंट कडे चेंडू. आणि निश्चितच बघितलं गेलं तर या चेंडूवरती जवळ जर खेळाडू असता तर एक सुंदर असा झेल टिपला असता. आणि टिपला असता हे नंतरची गोष्ट आहे, पण पाहतोय आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 36 धावा येत आहेत. नयनतारा ऑप्टिकल्स, जयभीम स्पोर्ट जयसिंगपूर या संघाकडे जर बघितलं तर 1 विकेट 12 चेंडू आणि 36, जवळजवळ 18 दोन्ही 36, 18च रन रेट मैदानामध्ये या
फलंदाजाच्या साह्याने जर पहिल्या जोडीमधला ज्यावेळेस आपण पाहतोय की लगातार 3 षटकार मैदानाच्या बाहेर आलते आणि त्यावेळेस खेळाडूने गडबड केली, ऑफसाईडला सर्कलमध्ये ज्यावेळेस खेळाडू सगळेच अवेलेबल असतात त्यावेळेस एक मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्याला मात्र धावसंख्येमध्ये अंकुश लागला नाहीये. कारण का तर पहिल्या पट्टीमध्ये दबाव नसतो, पाठीमागं भरपूर बॅट्समॅन असतात, म्हणून पहिल्या पट्टीतल्या खेळाडूंना ओपनिंगच्या खेळाडूंना दबाव येत नाही. तर जवळजवळ 36 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. आमचे महेश सर आलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत केलं जातं कमिटीच्या संयुक्त माध्यमातून. तमाम प्रेक्षकांची उपस्थिती हळू या जयसिंगपूरच्या एका लुब्रिकंट ओरिजिनल या मैदानावरती सर्वांचं आगमन होत आहे आणि या मैदानावरती सर्व येत आहेत आणि काही थोडंसं काम संपल्यानंतर येतील. उरकत घ्या लारा, उरकत घ्या, सामन्यामध्ये चेशपणा पाहिजे. यावेळेस शॉट आपली लाईनचा चेंडू हुक केलेला आहे, मिड विकेटच्या डोक्यावरती चेंडू तरंगतोय, चेंडू गेलेला आहे बाहेर मैदानाच्या. 1 2 3 जबरदस्त षटकार. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय, धावसंख्येमध्ये बदल होतोय, एक छलांग मारली जाते धावसंख्येची. अक्षय यावेळेस मात्र थोडी दिशा भटकताना आणि पंचांचा निकाल व्हाईट बॉलचा अवंतर धावेचा इशारा येतोय पंचांचा. पण निश्चित या सामन्याला थोडस पंचांनी लक्ष द्यावं की सामना हलता ठेवायचा आहे. 43 धावा झालेत बॉस, 43 धावा. हर्षवर्धन सरळ बॅटने स्ट्रेट लाईनला खेळला जातोय, दोन्ही खेळाडूच्या गॅप मध्ये चेंडू अडवला जातोय. स्ट्रेट लाईन मध्ये मात्र अतिशय उत्कृष्ट, त्या दिशेला थोडा गॅप असतो कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ जर खेळाडू असेल तर तो गॅप मात्र फलंदाजासाठी पण कदाचित तो त्या दिशेला एखादा स्ट्रोक खेळला जातो. म्हणजे पाहतोय आपण की सामना चालू झाल्यापासून स्ट्रेट लाईनला हा आताचा गेला प्रोफेशनल, तो भी 1 धावेसाठी. 44 धावा झालेल्या आहेत, 4 चेंडू इन अजून बाकी आहे. लारा सरांना विनंती आहे सामन्यामध्ये अगदी चुस्तपणा राहिला पाहिजे, प्रत्येक वेळेस सामना हल्ला पाहिजे, प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडूला गोलंदाजाला फलंदाजाला ढील दिली पाहिजे. किरण यावेळेस मात्र गोलंदाज कुठेतरी आमंत्रित करतोय फलंदाजाला. प्रत्यक्षा दोघा जणांमध्ये काय चाललेलं असतं त्याचं चित्र ज्यावेळेस चेंडू टाकतो आणि हा खेळतो त्यावेळेसच लक्षात येतं. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, थोडस फ्लॅट आहे चेंडू, पण ऑफस्टिकच्या थोडासा जवळ टप्पा खातोय. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातोय मॅन लाईन्स फिल्डिंग मध्ये. यामध्ये दोन्ही फलंदाजाने 1 धाव घेतली जाते. 45 धावा येत आहेत. नयनतारा ऑप्टिकल्स, जय भीम स्पोर्ट, जयसिंगपूर. खोल टप्प्याचा चेंडू दरम्यान जातोय सरळ स्ट्रेट लाईन मध्ये. हा येतोय ब्रँडेड वाघाची धाड, फोडली पहाड आणि हा येतो एक जयसिंगपूर प्रीमियर लीगचा षटकार. तिसरं षटक प्रगतीपटावरती. शेवटचा चेंडू येत असेल. 51 धावा, अर्धशतक पूर्ण झालेला आहे. संघाला कमिटीकडून हार्दिक शुभेच्छा. यावेळेस मात्र फसवलेला आहे गोलंदाजाने आणि या चेंडूने मात्र षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. नयनतारा ऑप्टिकल, जयभीम स्पोर्ट, जयसिंगपूर. 1 विकेट 51 धावा. हर्षवर्धन 14 धावेवरती खेळत आहेत 5 चेंडूमध्ये आणि किरण 17 धावेवरती 8 चेंडूमध्ये. पंचांना विनंती आहे सामना उरकता घ्यायचा आहे. लारा सर, चला खेळाडूंनाही विनंती आहे, कॅप्टन, कारण क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. विवेक, सामन्यामध्ये अजिबात वेळ घालवू नका. नक्कीच मैदानाच्या बाहेर जो चेंडू जाईल व आणून देईल त्या प्रत्येक प्रेक्षकाला 10 रुपये इथं बक्षीस दिलेलं आहे. मैदानाच्या बाहेर जो जाणारा चेंडू आहे तो आत आणून देणाऱ्यास 10 रुपयाचं पारितोषिक इथं दिलं जाणार आहे.
यावेळेस किरण येतोय स्ट्राईकला. जास्त फ्लॅट चेंडू इथं मात्र उचलला जातोय. हुक केलेला आहे, सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघालेला आहे. वाव, झुकेगा नाही साला. खटॅक, पुष्पराज षटकार. या वेळेस मात्र पाहतोय आपण की एक जबरदस्त आणि मस्त षटकार पाहायला स्टेजच्या मिळाला. खाली गेलाय किरणच्या चेंडू, bat पलीकडे स्टेजच्या खाली आहे. मध्ये. स्टेजच्या खाली आहे. स्टेजच्या खाली पलीकडं. पलीकडे आणि आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून जो उपक्रम राबवलेला आहे, हा एक चेंडू खेळायचा जास्त फ्लॅट आहे, टप्पा अचूक आहे. आणि जर स्लोअर पद्धतीचा चेंडू मैदानात खेळता येत नसेल तर फलंदाज कुठेतरी फसला जातोय. या चेंडूवरती मात्र गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय. या वेळेस घुटना टेक, तमाशा देख, सिक्सर देख, खटॅक. वाह वाह. आता मात्र फलंदाजाने विचार केलेला आहे की प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर गेला पाहिजे. टाका, तिकडचा चेंडू टाकायचा विनंती असेल आपल्याला. नयनतारा ऑप्टिकल, जय भीम स्पोर्ट, जयसिंगपूर या संघाची धावसंख्या झालेली आहे 63. एक विकेट, 4थं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती. दादा शिंदे जुना गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, 3 चेंडू आणि 12 धावा खर्च करत आहेत आपल्या कोट्यामधून. 63 धावा आलेल्या आहेत. दादा शिंदे पुन्हा एकदा तयार. सामना करतो किरण. फसवण्याचा प्रयत्न ऑप्टिकच्या खूपच जवळ सफल झालेला आहे आणि चॉप करायचा चेंडू, पुशपुल करायचा आहे, पण यष्टी रक्षक जवळ आहे. आणि दरम्यान इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानामध्ये जातोय. म्हणजे या स्पर्धेला हा निर्धाव चेंडू सुद्धा काहीतरी देऊन जाणार आहे. लेग साइड, फाईन लेग, हवाई सपर, हवाई फायर. इमान गेलेला आहे 6 धावेसाठी. खटॅक. 69 धावा. डॉट चेंडू म्हणजे निर्धाव पद्धतीचा चेंडू आमच्या स्पर्धेतला सगळ्यात वंडरफुल, सबसे फुल, ब्युटीफुल आणि कुल का आहे तर हा चेंडू जर तुम्ही निर्धाव पद्धतीचा टाकला तर तो चेंडू एक झाड लावण्यासाठी आम्हाला तो सक्षम करून जाणार आहे. आणि भारताच्या क्रिकेटमधला इतिहास या जयसिंगपूरमधनं चालू झालेला आहे. आतापर्यंत क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या, बघितल्या, पण असा उपक्रम कचित कुठल्या तरी एखाद्या स्पर्धेला पाहायला मिळतो. ती स्पर्धा म्हणजे जयसिंगपूरची. जबरदस्त, विचारवंत. चला बॉल टाकायचा आहे सरजी. हा जुनाच आहे. आज खेळाडूंनी मला वाटतं 4-5 चेंडू गायब केलेले आहेत. चेंडू आला मैदानात की बाहेर जातोय. चला उरकत घ्या लारा सर. हा उरकत घ्या. एकूण 70 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हा द्या की बाहेर द्या की त्यांना. चला शिवराम सर. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू उरकत घ्या सर. तिकडून कोणी टाकलेला चेंडू आताचा, आणि या चेंडूसाठी त्याही टायगरला 10 रुपये आम्ही देणार आहेत. धन्यवाद. हे आमच्या क्रिकेटमधला हा उपक्रम आहे की प्रेक्षकांनाही कुठंतरी मला वाटतं प्रत्येक चेंडूला आहे, त्याच्यामुळं म्हणजे हरवलेला चेंडू तुम्ही आणून दिला की त्याला 10 रुपये दिले जातील बक्षीस म्हणून. सर लाख मोलाचं बक्षीस आहे. यावेळेस मात्र पाहतोय काय, पण हा शेवटचा चेंडू कुठंतरी षटक संपवून मैदानातून बाहेर जातोय. जवळ 70 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर. नयनतारा ऑप्टिकल, जय भीम स्पोर्ट, जयसिंगपूर. वा, आमच्या सागर सरांचा जे काय सागर सरांनी
की पुकारलं माईकवरती की प्रत्येक तुम्ही हरवलेला चेंडू आमच्यापर्यंत आणून दिला तर 10 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मागापासून आमचं जवळजवळ मला वाटतं 30-40 रुपये खर्च झालेले आहेत. धन्यवाद सर. असंच या पुढे भावी पिढीच्या ज्या खेळाडूंना, भावी पिढीच्या प्रेक्षकांना असा उपक्रम मिळावा. कारण आता बघितलं गेलं तर प्रेक्षकांना षटकाराचा चेंडू असेल तर तो पकडला तर 100-150 रुपये बक्षीस मिळतं. पण तो फायनलच्या दिवशी ती पण उपक्रम राबवला जाईल, काय हरकत नाही. 70 धावा. गोलंदाजीसाठी थोडंसं परिवर्तन. विवेक येतोय, त्याचं दुसरं षटक आहे वैयक्तिक. खोलटप्प्याचा चेंडू लेग साईडला खेळला जातोय, शरीर थायपॅडला आदळतोय का बॅटला घेतोय, मात्र शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि बॅटमधून 1 किंवा लेग बायच्या स्वरूपामधून 1 असेल, अन्यथा व्हाईट बॉलची 1. जय मैदानाकडे. 72 धावा. हर्षवर्धन पुन्हा मला वाटतं कुठंतरी एसटी रक्षकाच्या पाठीमागं चेंडू बॅटची कडा घेऊन येतोय आणि या चेंडूवरती मात्र हर्षवर्धनला 1 धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने वैयक्तिक हर्षवर्धन सरांकडे जर पाहिलं गेलं तर 15 धावा त्यांच्या खात्यावरती आहेत आणि किरण यांच्या खात्यावरती जवळजवळ मला 36 धावा. यावेळेस मात्र समाचार घेतलेला आहे. मिड विकेट सबसे फुल ब्युटीफुल कूल कूल डरमे कूल झंडूबाम षटकार खटॅक. जवळजवळ किरण यांच्याकडे जर लक्ष दिलं सर तर 15 चेंडू मध्ये 42 धावा, अर्धशतक. डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर गॅप मध्ये सनसनीत खणखणीत वंडरफुल कार्बन कमाल फिल्डिंग मैदानामध्ये. कार्बन कमाल फिल्डिंग, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत या फिल्डिंगसाठी. निश्चितच मैदानाची धूळ जर तुमच्या माथ्याला लागली, अंगाला लागली तर तुमची तकदीर कधीही बुलंद होईल सांगता येत नाही. म्हणून धूल तेरे चरणुकी, देवाच्या जरी पायाची धूळ तुमच्या माथ्याला लागली तरी सुद्धा अतिशय सुरेख चेंडू, शरीराचा वेध घेणारा. आमच्या मराठी भाषेमध्ये या चेंडूला सर बकमा म्हणतात, बकमा. कारण दुसऱ्या दिवशीच कळतं की लाल भडक झाल्यानंतर, कारण टेनिस बॉल आहे, घट्ट लागला एकदम घट्ट असतो. 81 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळी मैदानामध्ये चालू आहे. 1च विकेट आहे बरं का फक्त. गुडलँड स्पॉट वरती अपर केलेला आहे हलक्या हातानं. यावेळेस मात्र एसटी रक्षकाने आपलं काम केलेलं आहे, पर थ्रो नुसतं अडवलेला आहे. 82 धावा झालेल्या आहेत. धूल तेरे चरणों की विठाई चंदन बन गई, जिसने लगाई माथे पर उसकी तो तकदीर बुलंद बन गई. खोलटप्प्याचा चेंडू दरम्यान लेग साईडला खेळला जातोय, बॅकवर्डला जाऊन अडवला जातो. लेग साईड म्हणजे ऑन साईड असेल, लेग साईड असेल. आणि आत्ता जो चेंडू अडवला त्याची प्रोफेशनल जागा म्हणजे बॅकवर्ड आहे. षटकाची समाप्ती, 5 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 82 धावा झालेल्या आहेत. हर्षवर्धन 15 धावेवरती खेळत आहेत, 7 चेंडूचा मोबदला. आणि किरण 45 धावेवरती खेळत आहेत, 18 चेंडूचा मोबदला. उरक्त घ्या जरा सर, उरक्त घ्या, थोडंसं उरक्त घ्या. कारण येणारे जे सामने आहेत त्यामध्ये आपल्याला किती वेळ गुंतलेला आहे हे सुद्धा आपल्याला अजून कळत नाहीये. म्हणून विनंती करतो की प्रत्येक सामन्यासाठी थोडीशी ढील द्यायची, अन्यथा त्या पलीकडे सामना लगेचच चालू करायचा. यानंतरचा सामना शाहूनगर फायटर्स वर्सेस संजय इलेव्हन. शाहूनगर फायटर्स वर्सेस संजय इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी आपण इथं कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे. शाहूनगर फायटर्स वर्सेस संजय इलेव्हन. सर जे 18 चेंडू अजून बाकी आहेत, आमचे सागर सर आम्हाला वारंवार प्रतिसाद देत आहेत. लोकल कॉमेंटेटर आहेत, लोकल समालोचक आहेत. आणि या जयसिंगपूर भागामध्ये त्यांना सर्व माहीत आहे की ज्या वेळेस मी जयसिंगपूरमध्ये कॉमेंट्रीला आल्यानंतर मला जर कॉमेंट्रीला प्रतिसाद मिळाला असेल तर मी सागर सरांकडे निश्चितच माझं डोळे फिरतील किंवा माझा हात त्यांच्याकडे जाईल. अतिशय उत्कृष्ट समालोचक. यावेळेस मात्र बॅकफुटवरती येतोय, पाठीमागे चेंडू चाललेला आहे. 2 खेळाडू, तू बसू का मी बसतो, गाडी निघून चाललेली आहे. तिकीट काढला असेल तर चेंडू माघारी येईल, अन्यथा चेंडू गेला बाहेर. यावेळेस गुड रनिंग बिटवीन द विकेट. खणखणीत मात्र 84 धावा आलेले आहेत.
किंमत कशाला आहे तर किंमत तुमच्या कामाला आहे. क्रिकेट म्हणजे काय आहे तर क्रिकेट म्हणजे येणाऱ्या भावी पिढीच्या कामामध्ये लपलेलं हे यश आहे. ज्याने आपलं काम केलं त्याचं यश समोर येणार. त्याच्या तळ्या मैदानाकडे किरण 19 चेंडू 47 धावा, एक आउटस्टँडिंग पारी. यावेळेस बिगिट करायचा आहे, मोठी अपील होते. पंचांचा निकाल बोट वरती आकाशाकडे, बॅक टू द पेवेलियन. बडी मछली जाल में फंस गई. खटॅक. चला उरकत घ्या. पुढचा फलंदाज मैदानामध्ये फास्ट पाठवायचा आहे. ज्यांनी आपलं अर्धशतक मिस केलं किरणने, तो वापस चाललेला आहे असत पावले तंबूकडे. नक्कीच अर्धशतक जर पूर्ण झालं असतं तर गालावरती ग्लो आला असता. पण असं क्रिकेटचं नाव आहे की काम करताना कुठलं तरी व्यथ्य निर्माण होतं आणि मैदानामध्ये त्याचा मोबदला भोगावा लागतो. दरम्यान आपण पाहतोय 6वं षटक मैदानामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नयनतारा ऑप्टिकल जयभीम स्पोर्ट जयसिंगपूर संघाकडे जर बघितलं गेलं तर 2 विकेट 84 धावा. 6वं षटक. विनर विनिंग अजून येणं बाकी आहे. लाडके आमदार तथा आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला या वेळेस मात्र खेळला जातो लॉंग द कार्पेट लॉंग ऑफ. मॅन लाईन्स फिल्डिंग थोडी चुकते पण 1 धाव मात्र निश्चित मिळते. 85 धावा. 85 धावा. आणि सामन्याला गती असेल तर मजा येते, कारण काय जे घडल ते लाईव्ह प्रेक्षेपण ऑल कंट्रीमध्ये, अदर कंट्रीमध्ये सुद्धा आहे बरं का सर. मी सर्व कॅमेरामॅनचा आभार मानतो. आपटलेला चेंडू आकुट टप्प्याचा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आणि गडबड झालेली आहे. यावेळेस 1 आणि दुसरी धाव म्हणजे 2 धावा गेल्या. कॅच सुटला. संयम म्हणजे क्रिकेट, मेहनत म्हणजे क्रिकेट, लक्ष म्हणजे क्रिकेट. आणि लक्ष पूर्ण करताना तुमचं लक्ष असायला पाहिजे, याचंही नाव क्रिकेट आहे. 2 चेंडू अजून येणं बाकी आहे. अक्षय 23 धावा खर्च करत आहेत. 2 विकेट अक्षयच्या खात्यावरती आहेत. एक गुड गोलंदाजी. हर्षवर्धन 17 धावेवरती. यावेळेस मात्र समाचार लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र निश्चित मिळते. एका धावेच्या साह्याने धावफलक हल्लं जात आहे आणि खेळाडूंची मात्र मैदानात गडबड आहे. आगे पीछे डाये बाये अगल बगल. गुरु हा तर त्यांचे चाहते म्हणत आहेत की नाही, बरंच काही म्हणत आहेत. गुरु मात्र मैदानात. चला उरकत घ्या. लारा सर, शिवराम सरांना मी मेसेज देतोय की येणारा जो वेळ आहे आपल्यासाठी किमती वाज असणार आहे. वेळ खरंच कुणाचा मालक नाही बरं का. वेळ त्याची वेळ दाखवून देतो, त्याचं नावच वेळ आहे. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू, फुलेर लाईनचा, यॉर्कर लाईनचा चेंडू मिड विकेटला लॉंग द कार्पेट. थोडा मात्र 1 बाउन्स, दुसरा बाउन्स, 2 बाउन्स. म्हणजे पाहतोय आपण षटकाच्या समाप्तीकडे जातोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 89 धावा नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट जयसिंगपूर या संघाकडे जर बघितलं गेलं तर. हर्षवर्धन 18 धावेवरती खेळत आहेत 9 चेंडू मध्ये आणि गुरु 2 चेंडू आणि 2 धावा. तमाम प्रेक्षक आलेले आहेत. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी संयुक्त कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण आलात या शोभा वाढवली स्पर्धेची, त्याबद्दल मनापासून आभार. चला जाऊया मैदानाकडे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर जातोय आपण. जरा उरकत घ्यायचं आहे. बॅट चेंज केलेले आहे. लारा सर, चहा गरम गरम आहे तोपर्यंत चांगला लागतो. म्हणजे सामना जोपर्यंत कडक आहे तोपर्यंतच बरा वाटतो प्रेक्षकांना. नाही तर प्रेक्षक काय करतात माहित आहे का, थोडंसं इकडं तिकडं लक्ष गेलं की मग त्या सामना बघण्याचा आनंद निघून जातो. आणि प्रेक्षकांना माझी मोठी विनंती आहे की तंबाखू पान बिन खाऊन 89 धावा. हा धन्यवाद. 89 धावा झालेत बॉस.
यावेळेस मात्र समाचार घेतलेला आहे लॉंग ऑफ, गब्बर से बब्बर बडा है 6 धावा खटॅक, 95 धावा, गुरु बन गया गुरु. जयसिंगपूर मध्ये या मैदानाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो एक एक खेळाडू असा बनणार आहे ना की आपण विचार करतो त्या विचाराच्या बाहेरचा. त्यात बघितलं तुम्ही यावेळेस पुन्हा एकदा डबल षटकार असेल. वाकडी तिकडी बाबळ, तिचा हिरवा हिरवा पाला झुकेगा नाही साला, षटकार मारून टाकला. 101 आज दोन्ही संघांनी मगाच्या सामन्यामध्ये 109 10 धावा झाल्या आणि या संघामध्ये आता अजून चेंडू बाकी आहे. जवळजवळ मला वाटतं 7व्या षटकात आपण आलेलो आहे, तर अजून 10 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 101 धावा अजून मैदानातून बाहेर आलेले. चला उरकत घ्या सर गुरु. यावेळेस आपटलेला चेंडू, पंचांचा निकाल, व्हाईट बॉलचा, अवंतर धावेचा चेंडू, दोन्ही हात समांतर पंचांचे. पंच म्हणतात मला आकाशामध्ये उडायचं आहे, पण मैदानातलं काम कोण करणार. व्हाईट बॉल. अक्षयची लाईन लेन चुकलेली आहे. दुसरा चेंडू, मला घाबरला, व्हाईट बॉल. नाही, मला घाबरला चित्रपटच आहे मैदानामध्ये, कारण बॅट्समॅनला गोलंदाज घाबरला. क्रिकेटला सोडून काही बोलायचं नाही. सागर सरांचा मॅसेज. दरम्यान पुढील चेंडू 103 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर, हे यारकर हेलिकॉप्टर, स्टेट लाईन, नो शक बेशक, दे धडक बेधडक, चौकार, खटॅक. नजर इकडं तिकडं जाऊस पर्यंत मैदानामध्ये षटकार चौकार जातो, म्हणजे जयसिंगपूर प्रीमियर लीग इज वंडरफुल. फ्लायटेड आहे, थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि जातोय सरळ खेळाडूच्या हातामध्ये जातोय. बॅक टू द पेवेलियन. वॉट अ कॅच, वॉट अ मॅच. राहुलने कॅच पकडलेला आहे, झेल धरलेला आहे. राहुलचं काम मात्र अतिशय सुंदर आहे. पर मला वाटतं डीआरएस घेतलेलं आहे पंचांनी. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा माझ्याकडे येतो. डीआरएस घेतलेला आहे आणि आमचे तिसरे पंच, पूर्ण तिसरा डोळा जरा उरकत घ्या थोडस. 107 धावा. हा, येणाऱ्या पुढच्या सामन्याचं नियोजन डीआरएस चालू आहे. 1 मिनिट थोडा विलंब होतोय आणि तिसरे पंच हा सरजी, नो बॉलचा तिसऱ्या पंचांकडून इशारा आलेला आहे. चला, नो बॉल आहे. डीआरएस म्हणजे तिसरे पंच, रियू तिसरे पंच, निकाल तिसऱ्या पंचांचा. तर यानंतर होणारा जो सामना आहे आमचे आदरणीय सागर सर, यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही संघाचं कॅप्टन यांना इन्व्हाइट करायचं आहे कॉमेंट्री बॉक्सकडे. हा, शाहूनगर फायटर्स वर्सेस संजय 11. या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे. चेंडू लॉंग ऑफच्या वरनं जातोय. टायगर अभिजिंदा हे षटकार. यावेळेस मात्र जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा एक धमाकेदार षटकार येतोय. सरजी 114 धावा आलेले आहेत स्कोर पटावरती. तमाम जमलेले प्रेक्षक आता मात्र हळूहळू प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवायला चालू केलेले आहे. 8, 8:15, 8:30 पर्यंत सगळी दुकानं, आपला व्यवसाय सगळा थोडा स्थगित होतो. त्यावेळेस मात्र क्रिकेट पाहण्यासाठी हळूहळू प्रेक्षक येतात. क्रिकेट प्रेमी अजून भरपूर आहेत.
यावेळेस गुडलँड स्पॉट वरती बाहेरची थोडा टॉपेजचा किनारा आणि यावेळेस वातावरण शांत, कारण थ्रो मात्र टाकला असता तर कुठंतरी वेगळं काहीतरी घडलं असतं, पण एक धाव मात्र निघते. 115 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र चेंडू येतोय सरळ ऑप्स्टिकच्या सरळ जवळून पाठीमागे लेग स्लिपकडे येतोय. लेग स्लिप दोन्ही खेळाडू आहेत. तर दरम्यान 7 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 115 धावा झालेल्या आहेत. म्हणजे रेकॉर्ड होणार बरं का आज, 100च्या वरचं रेकॉर्ड पाहतोय आपण. नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट जयसिंगपूर संघाकडे जर बघितलं तर 2 विकेट 115, 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. पंच जरा उरकत घ्या प्रत्येक ओव्हरला. यानंतरचा सामना शावनगर फायटर्स वर्सेस संजय इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण इकडे यायचं आहे. हर्षवर्धन 10 चेंडूमध्ये 18 धावेवरती खेळत आहेत आणि गुरु 25 धावेवरती खेळत आहेत 8 चेंडूमध्ये. एक या जोडीमध्ये जर बघितलं गेलं तर एक पॉवरफुल बॅटिंग बघायला मिळाली. धमाकेदार स्ट्रोक कसे असतात चौकार षटकार तेही पाहायला मिळालं. आणि शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये कुठंतरी खराब चेंडू मिळाला की त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातो. संदीप चांगली गोलंदाजी. या चेंडूवरती मात्र खेळायचं होतं फलंदाजाला. फ्रंट फुटवरती जाताना पूर्ण शरीर झुकलं गेलं आणि संदीप मात्र आपल्या कोट्यातलं षटक शेवटचं पूर्ण करतोय. सामना करतो गुरु. खोल टप्प्याचा चेंडू आहे, थोडा फ्लाइट आहे, मिड विकेटच्या दिशेने चाललेला आहे. आकाशाकडे हवाई सफर चेंडू करतोय आणि पंचांचा निकाल येतोय 6 धावेचा. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटीफुल, कुल षटकार. यावेळेस गुरुने मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे आणि कडा सोडून जाणार असेल तर पंचांचा निकाल येईल, पण 4 धावेचा मात्र निकाल आलेला आहे. कुठंतरी मला वाटतं बॅटच्या सहाय्याने असेल आणि ह्या बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू पाठीमागे. दोघा जणांनाही लक्षात आलं नाही की चेंडू निघालेला आहे. 3 चेंडू अजून येणं बाकी आहे. 125 धावा पूर्ण झाल्या आहेत. 125. नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट जयसिंगपूर या संघाची धावसंख्या 125, 125. खोल टप्प्याचा चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. खेळाडूला मात्र घुटना टेकण्याची वेळ येते आणि ज्या वेळेस चेंडू मिडल स्टिक वरती जातो त्यावेळेस मात्र कुठेतरी अनुभवी गोलंदाजाची आवश्यकता आणि या चेंडूवरती मात्र गोलंदाज हवे होते फलंदाजावरती. तो चेंडू आता बॅटवरती येतोय. लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू मॅन लाईन्स फिल्डिंगच्या दिशेने जातोय आणि धावचीतची संधी असू शकते. आता मात्र यष्टी रक्षकानेच विचार केलेला आहे की आपणच बाकीचं राहिलेलं काम करायचं. बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा खेळाडू. 18 धावा 10 चेंडू हर्षवर्धन. मैदानात थांबल्यानंतर धावसंख्या बनते हे क्रिकेटचा मॅसेज आहे, क्रिकेटचं चित्र आहे, क्रिकेटची ओरिजिनल आहे. पण मैदानात थांबायला पाहिजे, प्रत्येक चेंडूला तोंड दिलं पाहिजे आणि मैदानामध्ये थांबल्यानंतर किंमत कधी येते, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये फिरता त्यावेळेस. एक सुंदर अशी ही मॅच मैदानामध्ये 126 धावा आलेल्या आहेत. नयनतारा ऑप्टिकल जयभीम स्पोर्टच्या संयुक्त संघाकडून धावसंख्या येते जवळजवळ 125च्या पलीकडे 126 धावा. उरकत घ्या. गुडलँड स्पॉट वरती फिरून खेळायचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने चेंडू पाठीमागे जातोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय आणि या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर आमच्या पंचांचा निकाल येतोय की बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आलेली आहे आणि पूर्ण 8 षटकाच्या समाप्तीनंतर 127 धावा झालेल्या आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्यासाठी 128 धावाची आवश्यकता असणार आहे आणि या स्पर्धेमधलं दुसऱ्या दिवसातलं सगळ्यात हायेस्ट रन रेट
नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट जयसिंगपूर संघाची धावसंख्या 127. शाहूनगर फायटर्सचा कर्णधार कॉमेंट्री कक्षाजवळ यायचा आहे. देवदास पडियार शाहूनगर 11, शाहूनगर फायटर्सचा कर्णधार देवदास पडियार कॉमेंट्री कक्षाजवळ यायचा आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. सामना लगेच चालू करायचा आहे. सीसीजीच्या आमच्या सर्व कमिटी मेंबरना विनंती आहे, लाईटची व्यवस्था जरा बघा. धन्यवाद. अक्षय बिस्किट नाणेफेक करून घ्यायचे आहे. शाहूनगर फायटर्सचा कर्णधार सामना चालू करायचा आहे. धनंजय डुबल व शिवराम सर पंच म्हणून इथं लाभलेले आहेत. तसेच सामना चालू करायचा आहे. शाहूनगर फायटर्स चा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. संजय 11 चे कर्णधार इथं आलेले आहेत. शाहूनगर फायटर्सचे कर्णधार इथं कॉमेंट्री कक्षाजवळ पाहिजे. टॉस करून घ्यायचा आहे. योगेश पडियार छोटा प्रेक्षक याने चांगली कामगिरी इथं करून बॉल आणून दिलेला आहे. त्याला रोख 10 रुपयाचे पारितोषिक इथं दिलं जात आहे. हॅलो, पुढचा सामना शाहूनगर फायटर्स वर्सेस संजय 11. सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्णधार क्षेत्ररक्षण लावून घ्या. किरण सादळे, थँक्यू. पहिली जोडी पाठवायची आहे. यानंतर महालक्ष्मी स्पोर्ट्स पहिली जोडी मैदानात पाहिजे. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेक होते ती युवा उद्योजक सुशांत भोसले आणि राधाकृष्ण क्लोथिंगचे मालक गणेश सुर्वे यांच्या हस्ते. मी विनंती करतो अमोल भोजने आणि देवा पडियार यांना, संजय 11 चे कर्णधार अमोल भोजने आणि शाहूनगर फायटरचे कर्णधार देवा पडियार
हॅलो, पहिली जोडी मैदानात पाठवायचं आहे. विवेक, विवेक, पहिली जोडी मैदानात पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. नाणेफेक होते. महालक्ष्मीचा 12वा प्लेअर, महालक्ष्मी स्पोर्ट्स 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री कक्षाजवळ पाठवायचा आहे. युवा उद्योजक सुशांत भोसले यांच्या हस्ते नाणेफेक होते. छापा नाणेफेक जिंकली देवदास पडियार. तर देवदास, आता तुम्ही तुमच्या सरांच्या अगेन्स्ट मॅच खेळताय, तर तुमच्या पद्धतीने, कारण आता सिनियर टू ज्युनियरचा सामना असेल, तुमच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू बाहुबली मादनाईक आणि तुम्ही, तर तुमची रणनीती काय असेल का त्या संजय संघामध्ये एक चांगले खेळाडू त्याचबरोबर समोर सर असतील, तर सरांसाठी रोखण्यासाठी काय प्रयत्न असेल तुमचा? आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि 70 ते 80 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. चांगला आहे. तर मी अमोल सरांकडे येतो. सर वेलकम. कारण काल झालेल्या 40+ सामन्यामध्ये एक उत्तुंग अशी वारी घेऊन आपण पुणे टू कोल्हापूर, कोल्हापूर टू जयसिंगपूरचा प्रवास करून आपल्या संघासाठी वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत, त्याबद्दल तुमचा एक मनपूर्वक आभार. जर आता सर देवदासने बोललं की आपल्या संघाला 70 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, तर आपला प्रयत्न कितपत धावा करण्याचा प्रयत्न असेल 8 षटकामध्ये? नाही, प्रथमतः मी सुद्धा टॉस जिंकलं तर फिल्डिंगच घेणार होतो, कारण की नाईटची पहिलीच मॅच आहे आणि स्कोअरमध्ये कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करू. परंतु आता देवा बोलल्याप्रमाणे 70पेक्षा जास्त रन करायचा प्रयत्न करू, कारण की 10x बॉल आहे, रन्स चारी बाजूनं होत आहेत, त्यामुळं जितक्यात जास्त त्यांना अवघड होईल इतक्या रन्स करायचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. तर आपण परत मॅच घेऊ आणि माझ्यासोबत साधी कमेंटेटर पांडुरंग सर, ओव्हर टू यू. हा, धन्यवाद सरजी. अत्यंत सुंदर असा हा चेंडू, निर्धाव चेंडू. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, दरम्यान MSB एंड कडून परत एकदा बॉलिंग मार्कवर सामना करतो संदीप बुर्ले. सुंदर असा फटका, सरळ सीमारेषे पार. धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 8. षटकातील 14 चेंडू घेऊन येतोय श्रेयस. सामना करतोय संदीप. थोडासा अखूट टप्प्याचा हा चेंडू काही संदीपला खेळता आलेला नाही. अत्यंत सुंदर असा हा चेंडू, निर्धाव चेंडू. या चेंडू मागे एक झाड लावण्याचा प्रकल्प CCG न उचललाय, कारण हा निर्धाव चेंडू ठरतोय. पुन्हा एकदा सुंदर आखूड टप्प्याचा चेंडू, मगाच्याच लाईनवर हा देखील चेंडू टाकलेला आहे आणि निर्धाव चेंडू ठरतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू काही संदीपला खेळता आलेला नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र अत्यंत सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे तो संदीपनं आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. धावसंख्या पोहोचली 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 12. हॅलो, हा नक्कीच सागर सर, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तर 12 झालेली आहे.
महालक्ष्मी संघाची महालक्ष्मी 11 संघाची 42 चेंडूमध्ये 116 धावेची आवश्यकता अजून सुद्धा बरकरार आहे. पहिल्या जोडीमध्ये जवळजवळ मला वाटतं एक 40 ते 50 धावा जर नोंदवल्या तर हा सामना त्यांना सोपा जाऊ शकतो. आता पाहिलं गेलं तर मैदान इतकं सुंदर हरभर वाटायला लागलेलं आहे. ग्रॅश मात्र थोडं थोडं आलेला आहे आणि असं वाटतंय की आपण कुठंतरी या मैदानाच्या बाहेर बसतोय, आपलं भाग्य आहे. तर जातोय मैदानाकडे महालक्ष्मी 11 शाहूनगर फायटर्स. आपण प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे. अमोल सर, प्लेइंग 11 ची लिस्ट. साईडला खेळला जातोय आणि जवळजवळ मला वाटतं कुठल्याही खेळाडूला बिलकुल कुठल्याही पद्धतीचा मोका नाहीये. निकाल येतोय सरळ सरळ 4 धावेचा. एकेचाळीस चेंडू मध्ये 112 धावेची आवश्यकता अजून सुद्धा बरकरार आहे. तमाम जमलेले आमचे सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं कमिटीच्या माध्यमातून. सामना थोडासा हलता ठेवायचा आहे. 16 धावा. हा DRS घेतलेला आहे तरी तिसरे पंच सांगत आहेत दुबल सर, आपण जरा इकडे या. साहेब सर आहे. चौकार. हा सर, चौकार आहे. काउंट केलेला आहे की तिसऱ्या पंचांनी निकाल दिलेला आहे. थोडी शंका वाटली म्हणून साहिल सर त्या लाईव्हला जुटले आणि तिसऱ्या पंचांचा इशारा दिलेला आहे. जातोय आपण मैदानामध्ये. अक्षय स्ट्राईक वरती खेळतोय, संदीप नॉन स्ट्राईक वरती खेळतोय 12 धावेवरती. यावेळेस मात्र शॉट आपले लाईनचा चेंडू रिव्हर्सिप पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू फरार झालेला आहे. येतोय दमदार षटकार. या चेंडूनं मात्र धावसंख्येमध्ये भर पाडलेली आहे आणि जवळजवळ 22 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. 22 धावा जिंकण्यासाठी जर बघितलं गेलं तर 40 चेंडूमध्ये 106 धाव्याची अजून आवश्यकता आहे. एक मोठी पारी, एक जबरदस्त पारी मैदानामध्ये फलंदाजाला खेळायची आहे. मग त्यामध्ये अक्षय असेल, संदीप असेल, चेंडू बाहेरनं आत टाकायचा आहे. त्यांना माझी विनंती आहे, प्रेक्षकांमध्ये कोणी असेल तर चेंडू आत टाकल्यानंतर आमच्याकडे या, बक्षीस घेऊन जावा 10 रुपयाचं. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. पहिला सामना जर झाला पाहिजे असेल तर जयसिंगपूरच्या लहान मुलांनी, भावी पिढीचे क्रिकेटर, त्यामध्ये मुलं मुली मिक्स होते आणि तो सामना जो झाला ती सुरुवात मात्र अतिशय सुंदर झाली. आणि सुरुवात आजच्या दुसऱ्या दिवसाकडे येते स्पर्धेची. ठीक 3:30 वाजता दररोज सामने चालू होणार. यानंतर आज भी 3 वाजता सामने चालू झाले. अक्षय, आपली टीम 11 ची लिस्ट आमच्याकडे पोच करायची आहे. 22 धावा झालेले बॉस. अक्षय, पुन्हा एकदा चेंडू मैदानात येतोय. ज्यांनी चेंडू टाकला त्यांचं मनापासून आभार मानलं जातं. 10 धावीवरती खेळत आहे अक्षय आणि संदीप खेळत आहे 12 धावीवरती. रवी पुन्हा एकदा, रवी गोसावी वैयक्तिक षटक मैदानामध्ये आपल्या कोट्यातलं पूर्ण करताना सामना करतो तो म्हणजे अक्षय. रिव्हर्स पुन्हा एकदा तो स्ट्रोक. वाह वाह, षटकार. एक खतरनाक, एक पाऊल पुढे. जबरदस्त 28 धावा आलेले आहेत स्कोअर पटावरती.
दुसऱ्या षटकामध्ये प्रवेश करताना रवी रिव्हर्सिप, वाह वाह, झोकेगा नाही साला पुष्पराज षटकार खटॅक. तुम्ही बॉल टाका, मी मैदानाच्या बाहेर पाठवतो. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. आणि याच अशाच व्यासपीठामधून अशाच मैदानामधून जो खेळाडू चमकतो तो मात्र भारताच्या टेनिस बॉलमध्ये असेल, महाराष्ट्र टेनिस बॉलमध्ये असेल, नॅशनल क्रिकेटमध्ये असेल, तोच सितारा चमकतो. संघर्ष जितना बडा हो उतनी जीत मिठी होतीये. म्हणजे संघर्ष जीवनामध्ये पाहिजे. 34 धावा झालेल्या आहेत. महालक्ष्मी 11 फुल टॉस. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेमध्ये येतोय चेंडू. 1 2 3 4 ओणा 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 चौका खटॅक. यावेळेस मात्र 38 धावेवरती जाऊन पोहोचलेला हा रणसंग्राम महालक्ष्मी 11. सुरुवात अतिशय चांगली आहे. 37 चेंडू मध्ये 90 धावेची आवश्यकता दोन्ही फलंदाजाच्या डोक्यामध्ये फिट झालेला आहे की आता मात्र अर्धशतक बनवल्याशिवाय पर्याय नाही. रिव्हर्सची पुन्हा एकदा टायगर अभी जिंदा है. झेंडूबाम चौका खटॅक. 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 86 धावेची आवश्यकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावा झालेल्या आहेत. काय मॅसेज आहे सर? 12 चेंडू झालेले आहेत. जरी काही शंका असेल तर मैदानामध्ये शिवराम सर आहेत, लारा सर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांनी इशारा केल्यानंतर तिसरे पंच आमचे त्याच्यावरती विचार करतील. 12 चेंडू म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानात चालू. धावसंख्या 42. लाडके आमदार तथा आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. तथा आदरणीय हा किरण सर आहेत ना. गोलंदाजीमध्ये परिवर्तन असेल का? तिसरे षटक. वाव, खणखणीत येतोय हा षटकार. देख ना, जबरदस्त. कारण आता वातावरण असं बनलेलं आहे ना की फलंदाजाला सुद्धा वाटतंय की किती षटकार मारू. पण यावेळेस मात्र 48 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती तिसऱ्या षटकामध्ये. 35 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 80 धाव्याची आवश्यकता. अजूनही तेवढाच स्कोर पट सांगतोय. यावेळेस मात्र समीकरण चुकत आहे. बॅट एकीकडे मात्र संपर्क होत नाहीये बॅटचा आणि बॉलचा. जवळजवळ मला वाटतं निर्धाव पद्धतीचा चेंडू. आणि आमच्या स्पर्धेचा उपक्रम असा आहे, एक चेंडू निर्धाव टाकला की एक झाड लावायचं. क्या बात आहे. माझ्याकडून त्रिवार मानाचा मुजरा ज्यांची संकल्पना असेल त्यांना. यावेळेस डीप लॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हर, आउटस्टँडिंग. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत महालक्ष्मी 11 संघाच्या. यावेळेस मात्र घुटना वाकावला होता. लेग साईडला खेळायचा प्रयत्नही, पर जो खेळाडू समोर येतोय चेंडू अडवतोय. एक धाव मात्र आणि निकाल येतोय पंचांचा व्हाईट बॉलचा. लारा सर मात्र लक्ष आणि एक धाव मात्र पळून काढली जाते आणि व्हाईट बॉलची एक धाव. म्हणजे जवळजवळ या 2 धावा काउंट केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात आहे. नक्कीच 33 चेंडू मध्ये 77 धावेची आवश्यकता अजूनही महालक्ष्मी 11 संघाला. शॉर्ट ऑफ प्ले लाईनचा चेंडू, आडवा पट्टा, हुक केला चेंडू, सरळ जातोय. बम बम चिक बम, षटकार. टायगर अभी जिंदा है. सामना बघण्यासारखा होणार आहे बरं का. प्रेक्षकांना पैसा वसूल सामना. कारण खर्च कमिटीचा झालेला आहे. चर्चा पब्लिक मध्ये झाली पाहिजे. खर्च झाल्याशिवाय चर्चा होत नाही.
32 चेंडू 71 धावेची आवश्यकता. पंच उरत घ्या. मेन गेटच्या समोर ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत, मेन गेट आपला एंट्रन्सचा जो गेट आहे त्याच्या समोर ज्या गाड्या लावल्या आहेत त्या कृपया काढायच्या आहेत, कारण तिथं लाईटचा क्रेन लावायचा आहे. लाईटचा क्रेन तिथं येणार आहे, त्यामुळे मेन गेटच्या जवळ ज्या खेळाडूंनी अगर प्रेक्षकांनी गाड्या लावल्यात त्या कृपया गाड्या बाजूला करायच्या आहेत. संदीप खेळतोय 25 धावेवरती, अक्षय खेळतोय 30 धावेवरती. एक पार्टनरशिप मैदानामध्ये. यावेळेस मात्र पॅडल स्वीप खेळला जातोय आणि तोही फसला जातोय. बॅटची टॉपची कड लागली, मिस अंडरस्टँडिंग होते आणि ती पण सक्सेसफुल. ज्याचे स्टार सुपरस्टार असतात ना, आपण म्हणतो ना की स्टार जो आहे तो सुपरस्टार कधी होऊन जाईल सांगता येत नाही. बाल बाल बचे. 58 धावा, 31 चेंडू 70. एकतीस चेंडू मध्ये 70 धावेची आवश्यकता अजूनही बरकरार आहे. संजू मालक पाटील येठरावकर यांचे इथं आगमन होत आहे. कमिटीचे सर्वे सर्वा. यावेळेस टॉपेचा किनारा, लेग साइड शॉर्ट स्क्वेअर लेग. चुकला, चुकीला माफी नाही. क्रिकेट म्हणजे यावेळेस झेल सुटतोय. तिसरी धाव निघेल का नाही याची शक्यता कमी आहे. पण या अगोदर 3 धावेने आपल्या मैदानाला मानवंदना दिलेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये 60 धावा. हा, आमचे सागर सर म्हणत आहेत की मेन गेटच्या समोर ज्या गाड्या लावलेल्या आहेत, हॅलो, प्रेक्षकांना विनंती. हा सर, थोडस उरकत घ्या. बॅट्समॅनना माझी विनंती आहे. हा, शिवराम सर म्हणत आहेत की बॅट्समॅनना थोडस मेसेज द्या. सरजी थोडं उरकत घ्या, कारण अजून आपले 4 सामने आहेत. 3 षटक. 4 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक साईल बॅट्समन बॅट्समनना विनंती आहे, 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक राहील. मध्ये आधी ड्रिंक्स घेऊन येऊ नका. त्यानंतर जे मेन गेटच्या समोर गाड्या लावल्या आहेत त्या कृपया काढाव्या. लाईटचा जो क्रेन आहे तो त्या बाजूला लावायचा आहे. कृपया मेन गेट जवळ ज्यांच्या गाड्या आहेत, जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, ज्यांनी आपल्या गाड्या मेन गेट जवळ लावलेल्या आहेत त्यांनी कृपया त्या काढाव्यात, कारण तिथं लाईटचा क्रेन लावणार आहे. तर गोलंदाजासाठी येत आहे पार्श्व. 4थ्या षटकासाठी जवळजवळ मला वाटतं 30 चेंडू मध्ये 68 धाव्याची आवश्यकता अजूनही महालक्ष्मी 11 संघासाठी. जिंकायचा असेल सामना तर फलंदाजी तोडफोड, बेधडक मैदानामध्ये पाहायला मिळाली पाहिजे. संदीप 26 धावेवरती 11 चेंडूचा मोबदला घेतोय. अक्षय 32 धावेवरती 7 चेंडू मध्ये 32 धावा. एक सुपर से ऊपर पारी गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा निकाल अवंतर चेंडूचा धावेचा. एक एक्स्ट्रा धाव म्हणजे व्हाईट बॉल. स्वैर चेंडू म्हणलं जातं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. 30 चेंडू आणि 67 धावेची आवश्यकता. 60 आणि 7 म्हणजे 67. संदीप पुन्हा एकदा तयार. जवळजवळ 19 ते 20 पावलं पाठीमाग गोलंदाज पार्श्व. पुन्हा तो चेंडू आहे, आडवा पट्टा. जाणाऱ्या चेंडूला छेडायचा आहे, फिक्स थ्रो लागतोय. थोडीशी अपील. विश्वास कमी आणि आत्मविश्वास त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे पंचांचा निकाल लारा सरांचा नक्कीच पाहतोय आपण. आत्मविश्वास आणि विश्वास ज्याकडे लक्ष दिलं तर पंच. 29 चेंडू मध्ये 66 धावेची अजून आवश्यकता.
जिंकण्यासाठी महालक्ष्मी 11 संघाला एक तडाखेबाज फलंदाजीची आवश्यकता अजूनही मैदानामध्ये. यावेळेस रिव्हर्सिप सक्सेसफुल ब्रँडेड झेंडूबाम षटकार. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 चा हा एक येतोय धमाकेदार षटकार. 68 धावा, 28 चेंडू आणि 60 धावेची आवश्यकता अजून येणं बाकी आहे. महालक्ष्मी 11 या संघाला जिंकायचं असेल तर एक तडाखेबाज फलंदाजीची आवश्यकता आहे आणि ती मैदानामध्ये पाहतोय. 38 धावेवरती अक्षय, 8 चेंडू मध्ये 38 धावा. आणि यावेळेस पंचांनी मात्र निकाल थांबवलेला आहे कारण हा चेंडू सरळ गेलेला आहे एसटी रक्षकाच्या गॅदर मध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू, कारण खेळाडू ज्यावेळेस थोडासा जरी सफल झाला, थोडा जरी त्याने पाय उचलला तरी तो पंचांच्या डोळ्यामधनं जात नाही, नजरेतनं चुकत नाही. 27 चेंडू 60 धावा. गोलंदाजीकडे जर पाहिलं गेलं तर पार्श्वाची गोलंदाजी पार्श्व म्हणजे 1 नंबर गोलंदाजी करतोय. 8 धावा खर्च केल्या आहेत त्यानं. या चेंडूला गुडलँड स्पॉटवरती टप्पा, 1 बाउन्स, चौका, थरारक चौका, खटॅक. 72 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 26 चेंडू मध्ये 56 धावेची अजून आवश्यकता बाकी आहे. महालक्ष्मी 11 संघाला जिंकायचं आहे आणि गोलंदाजाने तितकी ताकद लावली पाहिजे. या वेळेस मात्र पाहतोय आपण चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा स्किड झाला, बाउन्स झाला आणि ऑफस्टिकच्या डोक्यावरून वाईड बॉलचा इशारा पंचांचा. अवंतर धावेनं चेंडू मैदानातनं धाव घेऊन येत आहे आमच्याकडे आणि 26 चेंडू मध्ये 55 धावेची आवश्यकता. नयनतारा ऑप्टिकल, जयभीम स्पोर्ट, जयसिंगपूर या संघाला जर जिंकायचं असेल तर गोल्डन गोलंदाजीची गरज आहे आणि त्यातला गोल्डन गोलंदाज तो म्हणजे पार्श्व अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकतोय. क्या बात आहे. 13 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये, कारण का फलंदाज सेट झालेले आहेत. या चेंडूवरती मात्र टॉपपेचा किनारा, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या एरियामध्ये 3 खेळाडू येत आहेत. चेंडूच्या दिशेने 1-2 धावा पळून गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या साह्याने मात्र स्कोर पण इकडे तिकडे होतोय. जवळजवळ मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. 53 धावा अजून गरज आहे महालक्ष्मी 11 संघाला. पुढील चेंडू पार्श्व. यावेळेस रिव्हर्सिप. क्या बात आहे. वाह वाह. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा एक धमाकेदार येतोय. शानदार जानदार षटकार, खटॅक. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 81. सलामीची जोडी मैदानात आहे. अजून जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 47 धावेची आवश्यकता. पैसा वसूल. बॉल टाका सर आणि पंच उरक्त घ्या. पंच उरक्त घ्या. टाइम आपल्याकडे कमी आहे. ड्रिंक्स ब्रेक असेल. एक बॉल बघा. येतोय बॉल आलेला आहे. तमाम आता आलेल्या प्रेक्षकांचं कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या इतिहासामधला एक सगळ्यात मोठा उपक्रम म्हणजे डॉट चेंडू झाला की त्याला 1 झाड लावायचं. हा उपक्रम तथा आदरणीय संजय मालक पाटील येड्रावकर यांच्या संयुक्त विचारातून या उपक्रमाला आपण काल पाहिलं की 1 जरी चेंडू डॉट गेला तरी 1 झाड लावायचं. क्या बात आहे. सृष्टी, पर्यावरण आणि संकल्प आणि विचार या गोष्टी मात्र अगदी मजबूत जागेवरती. त्यांनाही माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 81 धावा, 24 चेंडू, 47 धावेची आवश्यकता. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळेल. पैसा वसूल.
लाखो रुपये खर्च करून असे सामने पाहायला मिळत नाहीत. हा सामना तुम्ही लक्ष देऊन पहा. 24 चेंडू आणि 47 धावा म्हणजे गोलंदाजीमध्ये मला वाटतं किरण सर येत आहेत. क्या बात आहे. यावेळेस मात्र थोडंसं फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल, एक्स्ट्रा कव्हरचा गॅप आहे तो मात्र मोकळाच आहे. यावेळेस लेग साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ येतोय, यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये विसावतोय. या चेंडूला मात्र गोलंदाज हवी होतोय फलंदाजावरती. संदीप पाठीमागच्या चेंडू पासून पाहतोय आपण की एक 5-7 चेंडू त्याच्याकडे येत आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळी त्याची मैदानात आहे. कमबॅक चांगला आहे. 13 चेंडू मध्ये 27 धावेवरती खेळत आहे तो संदीप स्ट्राईक वरती. यावेळेस आणि स्वीप खेळायचा प्रयत्न होता, घुटना टेकला होता, संपर्क झाला नाही, पण यष्टीरक्षकाने ते पूर्ण काम केलं. बॅक टू द पेव्हलियन. संदीप 27 धावा 13 चेंडू म्हणजे 14 चेंडू. आताचा विकेट गेलेला 1. 14 चेंडू वरती त्याने आपलं काम मैदानामध्ये आणि अक्षयला अर्ध्यावरती सोडले. 50 धावा 12 चेंडू मध्ये अक्षय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अक्षयसाठी. वंडरफुल बॅटिंग. कमिटीकडून हार्दिक शुभेच्छा पुढील क्रिकेटसाठी. 22 चेंडू मध्ये 47 धावेची आवश्यकता आणि आता मैदानामध्ये येतोय हा विवेक शिकलकर. तर यावेळेस बघितलं तर विवेकने पाठीमागच्या मॅचला अतिशय उत्कृष्ट मॅचला म्हणता येत नाही, कारण विनिंगला अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली होती मैदानामध्ये आणि तोच खेळाडू मैदानात येतोय तो विवेक. अक्षयला साथ देण्यासाठी अक्षय मात्र 50 वरती खेळतोय 12 चेंडू मध्ये. या स्पर्धेमधलं सगळ्यात फास्ट आणि कमी चेंडू मधलं अर्धशतक म्हणलं तरी काय हरकत नाही सर. अशा खेळाडूंना वाव मिळाला पाहिजे, दाद दिली पाहिजे यांच्या खेळाची आणि कुठंतरी दडलेलं सोनं चमकलं पाहिजे. अतिशय सुरेख चेंडू, हेलिकॉप्टर आणि यावेळेस मात्र चकमक होते बॅटची आणि चेंडूची. सरळ चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यासाठी. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 चा एक धमाकेदार चौकार. 85 धावा 21 चेंडू मध्ये 43 धावेची आवश्यकता. किरण पुन्हा एकदा आपला चेंडू घेऊन येतोय. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू, बॅट आडवी लावलेली आहे, बॅकफुटला गेला थोडासा, एक पाऊल. चेंडू ऑफ साईडला अडवला जातो, 1 धाव मात्र घेतली जाते आणि पंचांनी इशारा केलेला आहे की ज्या वेळेस आपण गोलंदाजी टाकतो त्यावेळेस कुठंतरी मला वाटतं 3ऱ्या पंचांकडे DRS चा इशारा केलेला आहे की फेकी गोलंदाजी आहे का किंवा हात इकडे तिकडे आहे का. 3रा डोळा म्हणजे आमचे DRS, 3रे पंच. खटॅक. आजच्या या सर्व सामन्यांसाठी येणारे प्रेक्षक एक करमणूक एंटरटेनमेंट क्रिकेटला धरून एखादा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे आमच्या छोट्याशा कॉमेंटेटरचं मोठं काम असतं. जवळजवळ मी DRS कडे जातोय. आमचे सहयोगी 3रे पंच सर जे क्लिअर आहे, हा चेंडू क्लिअर आहे. 3ऱ्या पंचांचा निकाल आहे की हा चेंडू क्लिअर आहे आणि 3रे पंच हा इशारा सांगून मोकळे झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट त्यांची नजर म्हणायचं, कारण ज्या कॅमेरामॅनने हे दृश्य मैदानातलं टिपलं त्याही कॅमेरामॅनचं मनापासून खरंच कौतुक केलं पाहिजे. कुठलंही काम करताना त्याला जबाबदारी घेतली पाहिजे आणि जबाबदारीनं काम केलं की ती सरळ होतं. चला उरकत घ्या सर, उरकत घ्या. 20 चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी महालक्ष्मी 11 संघाला नयनतारा ऑप्टिकल, जय भीम स्पोर्ट जयसिंगपूर आणि महालक्ष्मी 11 या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना. हवाई फायर. वाव, व्हाट अ कॅच, व्हाट अ मॅच. नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक टर्निंग पॉइंट वापस येतोय. आशिष कांबळे यांनी मात्र गलती केली नाही. एक सुरेख झेल टिपला आणि बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा खेळाडू. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 86 धावा. 19 चेंडू मध्ये 42 धावेची अजून आवश्यकता आहे. सहजरित्या आपण म्हणतो की सहजरित्या कुठलंही आवाहन पूर्ण होतं, पण तसं नाही. क्रिकेटमध्ये ते चालत नाही, कारण क्रिकेटमध्ये काम आणि नाव या दोन्ही गोष्टी लपलेल्या आहेत. आणि नवीन फलंदाज येत आहेत. हा अक्षय सर येत आहेत.
अक्षय पडियार यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. 19 चेंडू 42 धावेची आवश्यकता आणि हा सामना सर खरंच खतरनाक होणार आहे. पैसा वसूल. टेलर अभी चल रहा है, पिक्चर अभी बाकी है. 19 चेंडू मध्ये 42 धावेची आवश्यकता. तमाम जमलेले आमचे क्रिकेट प्रेमी त्यांचं मनापासून कमिटीकडून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस लॉक पद्धतीचा चेंडू. पंचांचा काय निकाल असेल पण चेंडू गेलाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. लेग बायच्या स्वरूपातला हा एक शानदार चौका. दिवाळीचा बोनस मैदानामध्ये आलेला आहे. कुणालाही कुठल्याही दिशेची खबर नाही पण चेंडू लेग बायच्या स्वरूपातला सरळ बाहेर गेला 4 धावेसाठी. 90 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 38 धावेची आवश्यकता. वा. आता मात्र टर्निंग पॉइंटच्या जागेवरती सामना येऊन थांबलेला आहे आणि दोन्हीही संघाच्या डोक्यावरती झेंडूबाम लटकायला लागलेला आहे. जिंकलो तर मजा, हारलो तर मात्र कुठंतरी सजा. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेची आवश्यकता. पॉवरफुल मॅच, पॉवरफुल. पैसा वसूल. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. जबाबदारी कुणाकडे दिली जाते? विकी गायकवाड. मोठी जबाबदारी आणि याच षटकावरती टर्निंग पॉइंट या सामन्याचा आहे. फलंदाज मैदानामध्ये ते काउंट करत आहेत का? विवेक आणि अक्षय. विवेक स्ट्राइक वरती खेळताना 5 धावेवरती. फिल्डिंगच्या स्पेस मध्ये पुन्हा बदल. उरकत घ्या. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे लॉंग ऑफचा खेळाडू डीप लाईनला. मिड विकेट तैनात आहे बराबर. लॉंग ऑनचा खेळाडू तैनात आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग आहे आणि स्लिपचा खेळाडू थोडा पाठीमाग आहे. डीप थर्ड मॅनला एक खेळाडू आहे. कव्हर पॉइंटच्या वरच्या दिशेला एक आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. शॉर्ट आपली लाईनचा चेंडू. रिव्हर्शिप. खणखणीत दणदणीत येतोय. दे धडक बेधडक. लागलाय का बघा. पाणी घेऊन जावा. पाणी घेऊन जावा. पट करणं. दुसरा 12वा खेळाडू पाण्याची बाटली घेऊन जावा. त्यांच्या संघातले 12वे खेळाडू. अशा टायमिंगला पट करणं आपलं काम झालं पाहिजे. क्रिकेटमध्ये योग आला म्हणून बोलण्याची वेळ येते. ओके आहे ना तिकडचा खेळाडू? सर्वांचं प्रेम आहे. अपोजिट खेळतो म्हणजे प्रेम विसरलो नाहीत आम्ही. दोन्ही फलंदाज जशाच टायमिंगला बॉल लागला तशाच टायमिंगला त्यांनी धाव घेतली. इथं तर आम्ही जिंकलेलो आहे, लक्षात घ्या. जरी आम्ही अपोजिटला खेळत असलो तरी आम्ही एकाच गावचे आहेत, एका तालुक्यातले आहेत आणि एकाच टीम मध्ये खेळलेलो आहेत हे विसरत नाहीत. बघा त्या क्षणाला त्या कोपऱ्याला दोन्ही फलंदाज गेले तर धावसंख्या झालेले सर जे आपण पाहिलं गेलं तर 94 धावा आतापर्यंत. पर अनेक जणांनी या क्रिकेटमध्ये करिअर घडवताना आणि क्रिकेट आपल्याला प्राप्त करताना कोणी कोणी मला वाटतं एक पार्ट गमावलेला आहे. कुणाचा डोळा म्हणा, कुणाचं एखादं बोट म्हणा, कुणाची नडगी, कुणाचा गुडघा, कुणाचं नाक, असं हे प्रत्येक अवयव या आपल्या शरीरावरती या क्रिकेटमुळे आपण क्रिकेटला दान केलेले आहेत. म्हणून तर क्रिकेट प्राप्त होते. यावेळेस मात्र विवेक स्ट्राइक वरती. बॅटची बाहेरची कड. थर्ड मॅन कडे चेंडू निघालेला. टर्न होतोय. सुंदर इथे फिल्डिंग केलेली आहे. एक मात्र धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र धावसंख्येची आवश्यकता आहे महालक्ष्मी 11 संघाला. 16 चेंडू मध्ये 32. 16 दोन्ही 32. प्रति चेंडूला 2 धावा. फिल्डिंगची पेस मात्र अगदी व्यवस्थित आहे कारण कॅचच्या पोझिशन मध्ये जबरदस्त खेळाडू तैनात केले गेलेले आहेत. यावेळेस मात्र धोका. सुपर गोलंदाजी. नाद करा पण आमचा कुठं, अशी गोलंदाजी मैदानामध्ये. बाल बाल बचे. 15 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. काय चेंडू टाकला. जसं काय बंदुकीच्या नळीमधनं गोळी जाते असा चेंडू लडबडला, पायाला आदळला
आणि कुठंतरी मला वाटतं फलंदाजाला एक धाव संख्या काढण्यामध्ये वंचित ठेवतोय. जवळजवळ 15 चेंडू 32. यावेळेस मात्र हुक केलेला आहे मिड विकेटच्या वरनं. जबरदस्त मस्त आणि चुस्त येतोय झेंडूबाम षटकार. खटॅक 14 चेंडू आणि 26 धावा. याच षटकावरती टर्निंग पॉइंट असेल, कारण दबाव नाहीये. 2च विकेट मैदानामध्ये आहेत आणि 102 धावेचा आकडा पूर्ण होतोय. 100 धावेसाठी कमिटीकडून संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 26 धाव्याची आवश्यकता. विवेक 17 धावेवरती खेळत आहे. 6 चेंडूचा मोबदला घेतलाय त्याने. अक्षय मात्र त्याला साथ देत आहे. अजून खातं खोललं नाही. चला उरकत घ्या सर. काय झालं? ए बॉल टाकी रे बाळा. हे असे पण आहेत बरं का आमच्याकडे कलाकार. बारके बारके टायगर आहेत. बॉल ठेवू नका तुमच्याकडे. 102 धावा, 2 विकेट, 6वं षटक. 14 चेंडू मध्ये 26 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. दोन्ही संघ ऑक्शन मध्ये एका संघातले खेळाडू अपोजिट मध्ये खेळतात. ही क्रिकेट आहे. पंचांनी बॉल चेक करायचा हा आपल्या कमिटीचा नियम आहे. डॉट चेंडू गेला की 1 झाड लावायचं हा संकल्प आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी अतिशय इथल्या लोकल आपल्या जयसिंगपूर भागामधल्या सर्व क्रिकेट रसिकांना मैदान उपलब्ध करून द्यायचं याचा ध्यास आपल्या क्रिकेटपटूंना खेळता आलं पाहिजे. आपल्या परिसरामधून क्रिकेटपटू घडले पाहिजेत असा मात्र ध्यास तथा आदरणीय लाडके आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा एक सक्सेसफुल. यावेळेस फुल टॉस घणाघाती स्ट्रोक खेळला जातोय आणि नो बॉलचा इशारा केला पंचांनी आणि षटकार येतोय. उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट. खटॅक आता मात्र मजा आलेली आहे क्रिकेटमध्ये, कारण नो बॉल. सांगतो सर 109 धावा, 14 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी महालक्ष्मी 11 संघाला. खोल टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची कडा घेतोय. लेग साईडला चेंडू गेलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवलेला आहे. या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्याने आपण पुढे जातोय आणि मला वाटतं जवळजवळ या षटकातला अजूनही 1 चेंडू कुठेतरी मला वाटतं शिल्लक आहे. अजून 1 चेंडू. 13 चेंडू मध्ये 18 धावेची आवश्यकता. अक्षय अजून आपलं खातं खोलतोय. स्ट्राईक वरती खेळतोय अक्षय. यावेळेस अक्षयने मात्र दाखवलेला आहे वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटीफुल, ये BSNL षटकार. खटॅक षटकाची समाप्ती. 12 चेंडू मध्ये 12 धावेची आवश्यकता. 6 षटक, 2 विकेट आणि 116 धावा मैदानामधून बाहेर आलेले आहेत. ईट का जवाब पत्थर से. दोन्हीही संघाचे खेळाडू यांनी मैदानात पाऊल टाकताना विचार केलेला आहे की 100च्या वरची धावसंख्या द्यायची आणि तितकी धावसंख्या चेस करायची. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 12 चेंडू आणि 12 धावेची अजूनही आवश्यकता आहे. गेट मध्ये बसलेले, मेन गेट मध्ये प्रवेशद्वारामध्ये बसलेले आमचे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे आपण आत यायचंय मैदानामध्ये. पलीकडे खूप जागा आहे बसण्यासाठी. स्टेडियम वरती बसायचं आहे वर वर. आशिष कांबळे गोलंदाजीसाठी. आता शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. गोलंदाजी जर सुपर टाकली तर सुपर से ऊपर सामना मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी आपला संघ जिंकावा हाच प्रश्न असतो. पण प्रश्न निर्माण झाला की उत्तर निर्माण होतं. जाऊया मैदानाकडे.
आशिष कांबळे. थोडासा फ्लॅट स्लोअर पद्धतीचा चेंडू येतोय पंचांच्या समोर, स्क्वेअर लेग दरम्यान एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धाव्यासाठी धावत आहेत का फलंदाज बघूया, पण कॉल थांबवलेला आहे. अशा प्रकारे 11 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. सामन्यामधला जो आनंद आहे तो मात्र थोडा 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 आनंद कमी होतोय, कारण जिथं पाहिलं गेलं की टर्निंग पॉइंट, नो बॉल गेला आणि तिथं 7 धावा खर्च झाल्या, तिथं कुठंतरी आमच्याही अनुमानाला कुठंतरी तडा गेला. बघितलं यावेळेस पॅडल स्वीप, शानदार लॉंग द कार्पेट, फाईन लेग, जबरदस्त चौकार. 10 चेंडू 6 धावा. 30 धावेवरती खेळत आहे विवेक 10 चेंडूवरती, आणि 2 चेंडूचा मोबदला घेतलेला आहे अक्षयने 6 धावा, म्हणजे अतिशय उत्कृष्ट साथ दिलेला आहे फलंदाजाला. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावचीची संधी असू शकते, पण चेंडू बाउन्स होतोय. थ्रो आला, बरोबर आला थ्रो, पण ज्यावेळेस थ्रो केला तो वेगवान होता आणि चेंडूने उसळी घेतली. क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजाच्या डोक्यावरती चेंडू अडवला गेला. दरम्यान पाहतोय 9 चेंडू 6 धावा. यावेळेस एक सुंदर, शानदार, जानदार, रॉकस्टार, सुपरस्टार चौकार, खणखणीत. आता पाहिलं गेलं तर सर 7 धावे. बघा तुम्ही अजून विचार करा की मी ज्यावेळेस सामना बॉल टू रन चाललेला होता त्यावेळेस सांगतो सर, 1 मिनिटामध्ये 8 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे फक्त सर, फक्त 2. 126 धावा, 2 विकेट, आणि राहिलेले 8 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. यावेळेस टॉपपेचचा किनारा, विकेट येते का, आणि ते दृश्य मात्र चुकलं गेलं. एकवल झालाय. एकवल म्हणजे दोन्हीही संघाकडे सामना समांतरे एकवल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता महालक्ष्मी 11 संघाला. यावेळेस बॅटची कडा, पण थोडा खेळाडू दूर आहे, गॅप मधून चेंडू चाललेला आहे सरळ 4 धावेसाठी. इथं मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली महालक्ष्मी 11 संघाकडून, आणि 131 धावा त्यांच्या स्कोर पटावरती आलेल्या आहेत. तर मॅन ऑफ द मॅच साठी आमचे सहयोगी स्कोरर मॅन सांगत आहेत की शाहूनगर फायटर्स